सगळ्यात टॉप जिल्हा 38 मध्ये आमचा जिल्हा खास. 6 महिने झालं आमच्या जिल्ह्याची बातमी. आता उगा 2-3 दिवसानं बातमी बदलली, हागवणे कुटुंब आल्यामुळं. आडनाव बी लई खास आहे त्यांचं. अरे ज्याची फॉर्च्युनर घेतली, ज्याचं 51 तोळे घेत, चांदी 32 तोळे घेतली, त्यांची मुलगी मारून टाकली. आणि तरी महिला आयोग असल, शासन असल, आज आमच्याकडे पोलीसवाला हुंडा घेतो. पोलीसवाला जो रक्षक आहे तोच भक्षक आहे. पोलीसवाला हुंडा, फौजदार हुंडा. मी शिकवलंय पोरग, तू पुलावून टाकून दिलं तिकडं. इतकी वाईट अवस्था आहे. काय घ्यावं काय घेऊ नये. आणि एवढी घटना घडली. आज ते एक महिला बोलतात बघा, आज बोलायला चालू आहे त्यांना. 33 का 34 आपण मगाशीच ऐकलं. आता 34 का 35 हजार महिला आज पतीनं सोडलेल्या आहेत, सोडून दिल्यात. हीच अवस्था आहे त्यांची सुद्धा. 6 महिने सांभाळायचं, वर्ष सांभाळायचं, 2 वर्ष सांभाळायचं. एखादं कार्ट झालं की त्याच्या व्यसनापायी त्या बाईच्या मागं लागायचं. 2 कोटी आण, 1 कोटी आण. काय पाप केलं महिलांनी. तिनं जन्म दिला, तिनं लहानाचं मोठं केलं, तिनं सांभाळलं. ती सगळं पाप कर्म करतात. म्हणून कुठंतरी आता ही बातमी लावून धरली ना मीडियाने, याच्यात निकाल लागायला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. भविष्यात कोणी सुद्धा हुंडा घेतला नाही पाहिजे. आज काय होतं आपल्याकडे सुद्धा परिस्थिती, पुरीच्या बापाची परिस्थिती नसती. हॉलला लग्न, 4.5 लाख रुपयाचं ती भांडे. खाल्ले पोरं खाली घ्या बरं बाबा, तुमच्या मागं आलेत. ही कार्टे इकडे घ्या. अरे सप्ताह्यांच्यासाठी ही मोकार माल फिरतो इकडं तिकडं. आणि हीच माल पुन्हा गावाला त्रास देतो. आणि हेच पुन्हा पेतेत. आणि हेच गावामध्ये अशा अपकृत्या करून गावाचं नाव वाटोळं करतात. ज्या गावामध्ये काल हागवणे परिवारातली मुलगी मेली ना, त्या गावाचं नाव आहे मुरुम का काहीतरी गाव आहे, भुकुम काहीतरी गाव आहे वाटतं. इतकं गावातले लोक तळतळ करतात. ते म्हणले आम्हाला माहितीच नाही असं कधी झालं असं. अजित दादांनी विचारलं होतं त्या नवरदेवाला की अरे मागितलीस का, तुला हुंड्यात मिळाली रे, अशी मनानं दिली. इतकं अवघड आहे. एक 50 लाख रुपयाची कोण द्यायले कार एवढी मोठी. आज हाय कोणाची परिस्थिती. पण इथून पुढे एक विनंती करतो, मुलीला देणारा माणूस भरपूर देत असेल. आता काय मायाच्या डोक्यात आहे, माई पोरगी आहे ना, काही जरी झालं तरी नोकरदारला द्यायची. मग तू नोकरदारला देऊ नको असं माझं मत नाही, पण शेतकऱ्यानं पिकवलेलं खायचं नाही.